महाराष्ट्रात अशी काही देवी स्थळं आहेत जिथे गेल्यावर मन शांत होतं आणि श्रद्धेला नवीन ऊर्जा मिळते. कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या पवित्र संगमावर वसलेली श्री दत्तात्रेयांची तपोभूमी म्हणजेच नरसोबाची वाडी. तर आज आपण पाहणार आहोत पवित्र स्थळाची माहिती आणि महत्त्व. तर पाहू शकता समोर नरसोबावाडी येथील बस स्टँड आहे. तर नमस्कार मित्रांनो, श्री राम समर्थ, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर आज आपण आलो आहे नरसोबावाडी येथील मंदिर व संपूर्ण माहिती तसेच चमत्कार आपण तसेच नरसोबावाडीचा चमत्कार व संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आवडला तर एक लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. तर मित्रांनो, सध्या आपण आता नरसोबावाडी या मंदिराकडे चाललेलो आहे. पाहू शकता तुम्ही बाजूला स्टॉल्स आहेत, खेळणी, प्रसाद, पुढे रिक्षा स्टॉप आहे, पाहू शकता तुम्ही. तर या रिक्षा स्टॉपवर संपूर्ण नरसोबावाडीच्या आजूबाजूला जेवढी धार्मिक स्थळं आहे या धार्मिक स्थळांची माहिती देण्यात आलेली आहे. तर मोठ्या प्रमाणात भाविक आलेले आहेत, पाहू शकता समोर. ग्रंथ भंडार आहेत, पुस्तक दुकाने. तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत ते म्हणजे नरसोबावाडीचे मुख्य मंदिर म्हणजेच श्री नरसिंह सरस्वती स्वामी मंदिर. 2 नंबरला गर्भगृहात पादुका चरण आणि तिसरा आहे ते म्हणजे मंदिरात सात्विक आणि शांत वातावरण. पाहू शकता पेढे, नारळ असे स्टॉल्स आहेत दोन्ही बाजूला. तर मंडळी, आपण आता मंदिराच्या खूप जवळ आलेले पाहू शकता. समोरच पादत्राणे काढण्याचा बोर्ड लावलेला आहे. मौनी स्वामी महाराज यांची समाधी आहे आतमध्ये, पाहू शकता तुम्ही. इथे पण एक समाधी आहे आणि हे विठ्ठल पंचायतन आहे, पाहू शकता समोर. विठ्ठल रुक्मिणी मातेची मूर्ती आहे. आणि ही गोपाळ स्वामी महाराजांची जिवंत समाधी आहे मंडळी. गोपाळ स्वामी महाराजांची. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तर मंडळी, मी आता सध्या या व्हिडिओमध्ये नरसोबावाडीचा दत्तगुरूंचा एक चमत्कार सांगणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर नदीच्या काठावर असलेले अमरापूर गाव. तर त्या गावात एक ब्राह्मण राहत होता. ब्राह्मण हा गरीब होता, परंतु तो भगवंताची सेवा नित्यनेमाने करणारा होता. तो दररोज लवकर उठत असे, अंघोळ करून देवपूजा नामस्मरण करून शेजारच्या गावामध्ये कोरडी भिक्षा मागण्यासाठी जायचा. आपल्या पोट्या पाण्यासाठी तो दररोज दैनंदिन तो असे करत असे. तर एक दिवशी मागून असे दिवस चालले होते, पण एक दिवस असा यायचा की त्याला कोणतीही भिक्षा मिळत नसे, परंतु तो कधीही नाराज होत नसे आणि स्वतःला म्हणायचा देवाची इच्छा असे म्हणायचा आणि घरी यायचा. तर ब्राह्मणाच्या घरासमोर एक घेवड्याचा वेल होता. तो घेवड्याच्या शेंगाची भाजी
करून खायचा. असे दिवसेंदिवस गेले. एक दिवस काय झाले, दत्तगुरू त्या ब्राह्मणाच्या घरी आले. पण घरी त्या ब्राह्मणाच्या काहीही नव्हते. त्याच्या पत्नीने घेवड्याची भाजी केली आणि दत्तगुरूंना प्रेमाने खाऊ घातली. ती दत्तगुरूंनी आनंदाने खाल्ली. पण जाताना तो घेवड्याचा वेल उपटून फेकला. नदीमध्ये असे का केले हा प्रश्न त्या ब्राह्मण पत्नीला पडला. त्यावर ब्राह्मण म्हणाला, देवाची इच्छा. पण तो खूप हुशार होता आणि पुढे तो ब्राह्मण आणि त्याची पत्नी त्या घेवड्याच्या खोडापाशी गेले आणि ते खोदकाम करून काढू लागले. खोदकाम करून काढत असताना त्या घेवड्याच्या खोडाच्या मुळाखाली सोन्याचा मोहराचा हंडा सापडला आणि त्या ब्राह्मणांची गरिबी सर्व दूर झाली. म्हणजेच आपल्या गुरुवर किंवा भगवंतावर श्रद्धा, विश्वास तसेच प्रेम केले की भगवंत ही आपल्या भक्तांसाठी धावून येतो. असा हा दत्तगुरूंचा चमत्कार. मित्रांनो, तुम्ही पाहतात दत्तगुरूंच्या पादुका. सुंदर असे हे मंदिर. दत्तगुरूंच्या मंदिरात आल्यानंतर एक सकारात्मक ऊर्जा भेटते. पाहू शकता तुम्ही. मी ते शांतपणे 5 मिनिटं बसलो. पाहू शकता दत्तगुरूंच्या पादुका. ही पेटी आहे गुरुदक्षिणाची आणि एक शिवपिंड छोटंसं असं एक मंदिर आहे. पाहू शकता तुम्ही. ओम नमः शिवाय. तर मित्रांनो, नरसोबाची वाडी हे तीर्थक्षेत्र जिल्हा कोल्हापूर, तालुका शिरोळ येथे आहे. कृष्णा व पंचगंगा नदीच्या पवित्र संगमावर हे वसलेलं आहे. तर येथे पहाटे 3 ते 4 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत दत्तनामाचा गजर अखंडपणे चालू असतो. तर काकड आरती, अभिषेक, महापूजा, आरती, धूपदीप, पालखी, शेजारती. तर समोर हे प्रभू रामचंद्रांचं मंदिर आहे. पाहू शकता समोर. प्रभू रामचंद्र आणि सीता माता आहेत. तर असा हा दैनंदिन नित्यक्रम अत्यंत श्रद्धेने आणि मनोभावेने केला जातो. पाहू शकता आपण पूर्ण प्रदक्षिणा केली आहे. तर नदीच्या काठावर मंदिर असल्यामुळे महापुराचे पाणी मनोहर पादुकांना स्पर्श करते. तरी भक्त येथे दक्षिणमुखाने दर्शन घेतात. तर भव्य असा हा सभा मंडप आहे आणि ह्या बाहेरच्या बाजूला पादुका टीव्हीवरती दाखवण्यात आलेल्या आहेत. पाहू शकता तुम्ही. हे अन्नपूर्णा मातेची छोटीशी अशी मूर्ती आहे आतमध्ये. तर भक्तांची रांग लागलेली आहे. पाहू शकता समोर. आणि असा भव्य दिव्य असा हा सभा मंडप आहे आणि मंदिराचे नूतनीकरण काम चालू आहे. आणि ह्या पादुका आहेत. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा गुरुदेव दत्त. तर मंडळी, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि या औदुंबराचं झाड पाहू शकता तुम्ही. कृष्णा आणि पंचगंगा या पवित्र नदीच्या तीरावर असलेले हे नयनरम्य तीर्थक्षेत्र म्हणजेच नरसोबाची वाडी. श्री दत्तगुरूंचे दुसरे अवतार असलेले श्री नरसिंह सरस्वती स्वामी यांची ही कर्मभूमी आणि तपोभूमी असेही असलेली ही नरसोबाची वाडी. सन 1378 मध्ये कारंजा येथे नरसिंह सरस्वती यांचा जन्म झाला आणि पुढे 1388 मध्ये त्यांनी संन्यास दीक्षा घेतल्यावर ते तीर्थाटनास निघाले. त्याच दरम्यान
त्याच धर्माने त्यांचा मुक्काम 1421 साली औदुंबर येथे या भूमीमध्ये झाला. नंतर 1422 मध्ये कृष्णा पंचगंगा संगमाजवळ त्यांनी तब्बल 12 वर्ष तपश्चर्या केली. या त्यांच्या पावन वास्तव्यामुळेच या भूमीला नरसिंह वाटिका म्हणजेच नरसोबाची वाडी असे म्हटले जाऊ लागले. तर मित्रांनो, आपण आता कृष्णा व पंचगंगा या तीरावर चाललेलो आहे. पाहू शकता समोर तुम्ही. काही श्रद्धाळू इथे या होडीतून प्रवास करण्यासाठी चाललेले आहेत. पाहू शकता पाठीमागे. खूप सुंदर असं हे मंदिर आहे. तर मित्रांनो, या एकदा नरसोबावाडीला एकदा नक्की भेट द्या आणि कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. असे हे नरसोबावाडीचे चमत्कारिक मंदिर कसे वाटले मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पाहू शकता कृष्णा व पंचगंगा नदी शांत. आणि हे आता नवीन बांधकाम चालू केलेलं आहे. समोर पाहू शकता तुम्ही. आता सध्या आपण पायऱ्या चढून वरती चाललेलो आहेत. तर इथे एक संबंधी आहे. टेंबे स्वामी महाराजांची संबंधी आहे. पाहू शकता समोर. तर हे नरसोबावाडीचं मंदिर वरून असे आहे. पाहू शकता तुम्ही. मंदिराच्या दत्तगुरूंच्या पाठीमागून वटवृक्ष वरती आलेला दाखवण्यात आलेला आहे. खूप सुंदर असा हा मंदिराचा परिसर आहे. पाहू शकता. सध्या आपण आता ज्या ठिकाणी प्रसाद दिला जातो महाप्रसाद त्या ठिकाणी चाललेलो आहे. पाहू शकता समोर. सकाळी 12 वाजल्यापासून ते 2:30 वाजेपर्यंत इथे प्रसादाची वेळ असते. हा भव्य दिव्य असा हा प्रसाद आहे. पाहू शकता समोर तुम्ही. आता सध्या तो बंद झालेला आहे. इथे पण एक वटवृक्ष आहे. पाहू शकता समोर. ते बजरंग बलीचं मंदिर आहे. पाहू शकता तुम्ही. श्रीराम जय राम जय जय राम. एक शिवपिंड आहे. आणि याच्या पाठीमागेची एक समाधी आहे. रामचंद्र योगी स्वामी महाराजांची समाधी आहे. पाहू शकता तुम्ही. तर पाहू शकता ही समाधी. तर मित्रांनो, गुरुपौर्णिमा, दत्त जयंती, अमावस्या, गुरुवार, सोमवार तसेच शनिवार, रविवार येथे भक्त खूप मोठ्या प्रमाणे येत असतात. तर समोर महादेव पाटील महाराजांची समाधी आहे.
त्या समाधीला भेट देण्यासाठी आपण चाललेलो आहे. ही समाधी आहे, पाहू शकता समोर तुम्ही. तर मित्रांनो, येथेही एक समाधी आहे, पाहू शकता समोर तुम्ही. तर सांगलीपासून नरसोबाची वाडी अंतर 20 ते 21 किलोमीटर आहे आणि कोल्हापूरपासून 48 ते 50 किलोमीटर अंतरावर हे नरसोबाची वाडी मंदिर आहे. तर तुम्हाला येथे येण्यासाठी सांगली किंवा जयसिंगपूर रेल्वे स्टेशन तसेच बस अवेलेबल आहेत. तर हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये जाताना श्री गुरुदेव दत्त असे लिहायला विसरू नका. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्रीराम समर्थ.